मालेगाव तालुक्यातल्या 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न आता पेटल्याचं समजतंय। चणकापूर धरणाचे डाव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी आता संकटात सापडलेले आहेत। कालव्यातनं पिकांसाठी 2 आवर्तनं सोडली जातील असं आश्वासन दिलं गेलं होतं। रब्बी हंगाम तर संपला, मात्र पहिल्या पाण्याचं आवर्तनच अजून मिळालेलं नाही आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। मालेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न हा पेटला असून आज तिथल्या गावातील जे शेतकरी आहे हे पाटबंधारे विभागाला यांनी कार्यालयाला भेट दिली आहे आणि त्यांनी त्यांची मागणी देखील ठेवली आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। त्यांनी कबूल केलेले होते 2 आम्ही रब्बीचे पाणी देऊ, पण अद्यापही एकही पाणी आवर्तन सुटलेलं नाही, म्हणजे पाट पाण्याची हे सुटलेलं नाही। हा भोंगळा कारभार आहे इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे। हे साहेब इथं नाही राहत, नाशिकला राहतात, नाशिकहून इथं बघता। इथं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांना वारावर सोडण्याचा प्रयत्न आहे। हा जाणून बुजून 1 महिन्यापासून पाणी लेट झालेले, वारंवार पाण्याची मागणी केलेली आहे आम्ही, तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आणि आम्हाला यांनी सांगितलं होतं पाटबंधारे विभागाने की आम्ही 2 पाणी देऊ। त्यासाठी आम्ही जिथं आम्ही 1 एकर कांदा लावणार होतो, आम्ही तिथं 4 एकर कांदा लावला आणि आज 14 ते ही 14 म्हणजे 1 महिना वरती झाला। आमच्या विहिरी 14 तारखेलाच आटून गेले मागच्या महिन्यात। 1 महिना आम्ही कसं तरी हे केला। आज आम्हाला तो कांदा सोडण्याची परिस्थिती आलेली आहे। आपण बघितलं असेल की चणकापूरच्या डाव्या कालव्याचे जे पाणी आहे ते आरक्षित आहेत आणि 2 भागात हे पाणी ह्या 15 ते 20 कड्यांना सुटत असतं, मात्र पहिलंही आवर्तन अद्याप सुटल्याने यांची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे आणि ऐन उन्हाळ्याच्या वेळेस आता पिकं जळण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आलेली आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।